शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टॅट कंपनीच्या होकासू या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याची मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याच्या वापरण्याचे प्रमाण, फायदे अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, बायोस्टॅट कंपनीने नवीनच विकसित केलेले एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक बाजारात दाखल केले आहे. तर त्याचे नाव म्हणजे होसाकू. तर हे नवीन असल्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या नवीन बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, बायोस्टॅट कंपनीच्या होसाकू या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहायला मिळत असतो, तर यामध्ये पिकार बुट्राझॉक्स हे 9.53% आपल्याला SC म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व जापानी तंत्रज्ञानावर आधारित नवीन टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. तर याची जर आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे बुरशींच्या मायसिलियमची वाढ रोखते व बुरशींचे जे काही बीजाणुकण आहे तर त्यांना नष्ट करण्याचे काम त्या ठिकाणी होसाकू हे बुरशीनाशक करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती पिकामध्ये आपल्याला काय फायदे हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये ट्रान्सलॅमिनार ॲक्शन असल्यामुळे पानांच्या खोलवर जाऊन हे संपूर्ण संक्रमण नष्ट करत असते. तसेच फवारणी केल्यावरती पिकात आपल्याला फायटोटॉनिक इफेक्ट दिसतो. त्यामुळे पीक आपल्याला जोमदार वाढताना दिसून येत असते व पीक आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. त्याच पद्धतीने हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती ब्रॉड स्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते व दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांवरती मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, होसाकू या बुरशीनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो, तर द्राक्ष, टोमॅटो, बटाटे या पिकांमध्ये आपण होसाकू या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर पिकातील डाउनी मिल्ड्यू, अर्ली ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा, त्याच पद्धतीने लेट ब्लाइट म्हणजे उशिरा येणारा करपा व पावडरी मिल्ड्यू म्हणजे भुरी, तर या रोगांवरती आपल्याला नियंत्रण मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, होसाकू या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो, तर एकरी वापरताना आपण 500 ते 600 मिली प्रति एकरी याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तर हे एक चांगले नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असे बुरशीनाशक आहे. तरी वापर करत असताना आपण जर कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही आपली 2 तासांची आहे. म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळून जात असते. त्याच पद्धतीने याच्या जर आपण कॉम्बिनेशनचा विचार केला तर हे नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित बुरशीनाशक आहे. त्यामुळे कॉम्बिनेशन घेताना आपण कंपनी लेबल क्लेम सल्ल्यानुसारच कॉम्बिनेशन घ्या. शक्यतो इतर कॉम्बिनेशनमध्ये मिक्स करताना तुम्ही काळजी घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोस्टॅट कंपनीच्या होसाकू या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.